चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला करूया सुरुवात आणि 11:38 परफेक्ट पहिला बॉल डिलिव्हर करतोय आणि टाइम ऑन झालाय पंच. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवणं हे मॅन्डेटरी असतील आणि आता मग शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. चला व्हेरी फर्स्ट बॉल 4 ओव्हरची मॅच. 3, 2, 1 लेट्स प्ले अँड लेट्स गो. पहिला बॉल आहे. ओ फुल टॉस पायाला लागलाय. लाऊड अपील. फलंदाज बाद. पहिला धक्का देवीचा पाडा संघाला लागलाय. अगदी घरचा संघ आहे आणि घरच्या संघाला मात्र पहिल्याच बॉल वरती हा ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज बाद. बाद झाला. पहिला धक्का लागलाय देवीचा पाडा टीमला. खेळाडू बाद झालाय तो महेंद्र मात्रे यांची विकेट गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास मात्रे आपल्याला पाहायला मिळतील. विकास मात्रे आणि अरुण मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. अमरकेणी जबरदस्त सुरुवात. ओव्हर द विकेट. ओ लॉफ्ट केलाय वी शेप मध्ये. वेलकम. 6 येईल का नाहीये. फिल्डिंग चांगली राहिली तिकडे. ड्रॉप झाले झेल परंतु प्रयत्न चांगले होते. एफर्ट चांगले होते फिल्डरचे. एक सिंगल. एक धाव इकडे मिळते. धावानं धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. देवीचा पाडा 40+ संघ मात्र एक धावसंख्येवरती पोहोचलाय. एक धावफलकावरती अमरकेणी इकडे तयार झालेत. यावेळेला मात्र एक्सक्लुझिव्ह स्ट्रोक. बॅकफुट वरती आले. स्लाइस केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवलाय आणि हा दमदार चौकार विकास मात्रे यांच्या बॅटमधून. थँक्यू सो मच डीजे. 3 चेंडू आणि 5 धावा. धावा फटक्यावरती आहेत. चांगला फटका होता. पॉवर प्लेचं षटक. ओ ऑन साइडला खेचलाय. सर बॅट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडासा बाउन्स झाला बॉल. हो पंबल झालेत पहा तिकडे आणि याचाच अर्थ आहे नजर घटी. नजर हाटी आणि दुर्घटना घटी. कारण थोडासा बॉल उसळला आणि तिकडे लगेच एक धाव होती. तिकडे दुसरीचं रूपांतर झालं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. 2 नंतर संघ मात्र 7 वरती पोहोचलाय. पहिलं षटक चालू आहे. 7 धावा अमरकेणी आणि मात्र खर्च केल्यात. देवीचा पाडा आणि सुकापूर दोन्ही संघ क्लोज मॅच मध्ये जिंकलेत. बॉल चांगला होता. ओव्हर पिच होता. सरळ बॅटनं ड्राईव्ह केला फिल्डरकडे. इकडे एक सिंगल. एकच धाव. का धावसंख्येच्या मदतीने 8 धावा मात्र धावा फळक्यावरती. अंतिमचा शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. शेवटचा बॉल 8 धावा धाव फळक्यावरती. पॉवर प्ले मधील लॉफ्ट केलाय. उडवला. इकडे मात्र बॉल गेलाय निघून. आर पार सीमा पार. दर्जेदार षटकार इकडे बॅटर अरुण मात्रेच्या बॅटमधून. चला थोडस स्पीडअप असू द्या. 14 धावा धावफळक्यावरती. पहिली ओव्हर इकडे संपली आहे. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग मात्र देवीचा पाडा 40+ टीमने केली आहे. दररोज सराव आहे या मैदानावरती. घरचं मैदान
घरच्या मैदानाचा बेनिफिट मात्र मिळालाय. होम ग्राउंड आहे. विकास मात्रे आणि अरुण मात्रे दोघांनी एक एक षटकार पहिल्या ओव्हरमध्ये ठोकलाय. चला बॉलर तयार झालेत. संदीप. ओ दांडी 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 गुल. फलंदाज इकडे बाद फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलाय. विकेट नंबर 2. दुसरा धक्का देवीचा पाडा टीमला. जबरदस्त बॉल इकडे रिलीज केलाय संदीप यांनी. संदीप मस्कर जे गोलंदाजीच्या मागवरती आहेत. पहिल्याच बॉलवरती दांडी गुल करून टाकली आहे. सुरुवात चांगली राहिली आहे. त्यानंतर मग या ओव्हरमध्ये कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी संदीप यांच्यावरती आहे. कमबॅक केलंय. पहिला बॉल चांगल्यारीत्या फेकलाय. 14 वरती 2 धक्के मिळालेत. उडवण्याचा प्रयत्न, झेलची चान्स होती तिकडे. फ्लाइंग स्लीपला बॉल चालला होता. स्टॉप केलाय. एक धाव. एकनं धावसंख्या 15 धावा धावफळक्यावरती अरुण मात्रे आणि भालचंद्र पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. देवीचा पाडा 40+ टीमची अरुण मात्रेवरती सगळी जिम्मेदारी आहे या मॅचची. विस्फोटक खेळाडू आहेत. ओ सरळ खेचण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये मात्र लॉंग ऑफला बॉल चाललाय. तिकडे स्टॉप देण्याचा प्रयत्न होईल. एक सिंगल धाव देखील सफिशियंट आहे. कारण अरुण मात्रेंना त्यांच्या विकेटची किंमत माहिती आहे. त्यामुळे दुसरीचा प्रयत्न नाही करणार. सिंगलनं धावसंख्या मात्र 16 वरती पोहोचली आहेत. 1.3 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 10.67चा रन रेट. प्रोजेक्टेड स्कोर स्क्रीनवरती आपल्याला 43 पाहायला मिळतोय. या रन रेटनं संघ जर गेला तर 43 धावसंख्येवरती पोहोचेल. परंतु किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा देवीचा पाडा टीमला मात्र जरूर असेल. संदीप मस्कर लेफ्ट आर्म बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती. संदीप यांचा बॉल सेन्सिबल क्रिकेट ड्राईव्ह केला हलक्या त्यानं. इकडे मात्र एकच धाव. चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग सुकापूर 40+ टीमची मात्र आपण बघतोय. 17 धावा फळक्यावरती. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळले जाते. 17 वरती संघ पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ या षटकातील मात्र बाकी आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी संदीप मस्कर यांची राहिली आहे. 3च धावा खर्च केल्यात. उडवलाय. इकडे मात्र बॉलला फेकून दिलाय. आम्हाला जमत नाही तडजोड. आम्ही करतो नुसती तोडफोड षटकार. इकडे चढवला जातोय. अरुण मात्रे वैयक्तिक 14 वरती पोहोचले. 4 बॉलचा सामना केलाय. विस्फोटक मॅरेथॉन इनिंगला मात्र सुरुवात केली आहे. टोटल धावसंख्या झाली ती 23 आणि या षटकातील शेवटचा अंतिमचा बॉल आहे. ओ लास्ट वन होता. फिरून खेळले. तिकडे मात्र मागे चालला. बॅकवर्डकडे बॉल. स्टॉप शेवटला मात्र दिला जाईल. परंतु त्या अगोदर मात्र रन्स इकडे कंप्लीट झाल्यात. धावून त्या 2 धावा मिळतात. 2 धावसंख्येच्या मदतीने 2 षटकानंतर देवीचा पाडा 40+ संघ मात्र 25 या धावसंख्येवरती पोहोचलाय.
चला गोलंदाज इकडे तयार झालेत. चंद्रकांत पोपेटा यांना आपण बघतोय. तिसरे गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सुकापूर 40+ टीम कडून लेफ्ट आर्म आहेत. पहिला बॉल बॅकफुटवर स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र थोडासा पटकन निघून गेला. विकेट किपर यांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. भालचंद्र पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. चांगली फलंदाजी अरुण म्हात्रे यांची या मॅच मध्ये आपण बघितली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बॉल अरुण म्हात्रे जेवढे खेळतील तेवढा देवीचा पाडा टीमसाठी मात्र चांगलंच आहे. हो, यावेळेस मात्र बॅट प्रचंड वेगाने फिरवली जाते. कनेक्शन नाहीये. कनेक्शन नसेल तर बॅट कितीही वेगाने फिरवा त्याचा फरक पडत नसतो. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल इकडे मात्र बालचंद्र खेळलेत. 4 मध्ये 2 धावा मात्र बनवल्यात. चांगली गोलंदाजी चंद्रकांत यांची बघतोय आपण. 25-25 वरती संघ इकडे पोहोचलाय. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. फिल्डिंगची व्यवस्था थोडीशी बदलवली आहे. डीप मध्ये एक फिल्डर थोडासा पॉइंट कडे घेतलाय. एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर मिड विकेट. चांगला फील्ड सेटअप केलाय. हा चेंडू परत एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. सिंगल झाली आहे आणि डबल धाव थोडीशी मागणी ठरेल असं वाटत होतं, परंतु तसं नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईने या 2 धावा बालचंद्र आणि अरुण म्हात्रे यांनी कंप्लीट केल्यात आणि 2 नंतर संघाची धावसंख्या मात्र 27 वरती पोहोचली आहे. 27 धावा फलकावरती. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. चंद्रकांत गोलंदाज तयार. ओव्हर पिच बॉल इकडे मात्र स्वतःवरती नाराज आहेत आणि त्यामुळे मागे येण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये, कारण त्यांना माहिती आहे बॅटला बॉल लागत नाहीये. त्यामुळे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज बाद. सत्तावीस धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल यावेळेला मात्र फ्लिक शॉट थोडस ऑर्थोडॉक्स पद्धतीनं मात्र खेचलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लाईनच्या वरतून विजय यांच्या बॅटमधून हा वेलकम फोर पहिला चौकार. हो, थँक्यू डीजे. 31 झाल्या. 31 धावा धावफलकावरती. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. विजय मात्र डावाची सुरुवात जबरदस्त पद्धतीने इकडे केली आहे. फ्लिक शॉट होता. ओ, यावेळेला मात्र डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली बॉलिंग, चांगली गोलंदाजी चंद्रकांत पोपेटा यांनी खर्च केल्या. त्या फक्त आणि फक्त 6 धावा 1 विकेट मिळवून दिली आहे. 3 ओव्हर नंतर देवीचा पाडा 40+ संघ मात्र 31 धावा संख्येवरती पोहोचलाय. रतन केनी गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत शेवटचं षटक फेकण्यासाठी. स्लॉगवर हाणामारीचे षटक आहे. अरुण म्हात्रे जोपर्यंत मैदानात उभे आहे तोपर्यंत मात्र भरपूर अपेक्षा त्यांच्या बॅटिंग कडून देवीसापाडा टीमला मात्र असतील. 10.33चा रन रेट आहे. 31 धावसंख्या. प्रोजेक्ट स्कोरनुसार 42 धावा बनवल्या जाऊ शकतात. ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. बॅटकट मागे चाललाय. फ्लाइंग स्लीपला स्टॉप दिलाय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षक तिकडे बघतोय आपण. चांगली फिल्डिंग मात्र झाली आहे.
बॉलला स्टॉप दिला गेलाय, अडवलाय बॉल. एक सिंगल स्ट्राईक रोटेट. विजय मात्रे आता स्ट्राईक एंड वरती असतील आणि धावसंख्या 32 वरती पोहोचली आहे. 5 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 5 बॉल वरती किती धावा बनवल्या जातील ते पाहणं मात्र गरजेचं आहे. कारण सुकापूर 40 प्लस संघ बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्या अनुषंगानं बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये देवीचापाडा संघाला करावी लागेल. ओव्हर द विकेटनं उडवण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. मी मगाशी देखील सांगितलंय, नुसती बॅट वेगाने फिरून जमणार नाहीये, कनेक्शन प्रॉपर करावं लागेल आणि ते प्रॉपर कनेक्शन इकडे झालं नाहीये. विजय मात्रे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळलेत. चांगली गोलंदाजी रतन केणी यांची मात्र आपण बघतोय. चला टॉस करण्यासाठी नावडे आणि बेलवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी या. रतन केनी गोलंदाज स्मॅश करण्याचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, मिसटायमिंग झालेत. ओ इकडे मात्र विकेट किपर सुरक्षित हातामध्ये झेल कॅरी करतायत फलंदाज पात. नवीन खेळाडू आशीर्वाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नंबर 6 वरती 6व्या क्रमांकासाठी आशीर्वाद पवार बॅटिंगसाठी आलेत. अरुण मात्रे बराच उशीर झाला नॉन स्ट्राईक एंड वरती उभे आहेत. मगाशी सांगितलंय की अरुण मात्रे जेवढे बॉल खेळतील तेवढ्या धावा देवीसापाडा संघासाठी प्लस असतील. परंतु ते नॉन स्ट्राईक एंड वरती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करायला हवाय कारण स्लॉग ओव्हर आहे. यानंतर षटक संपणार, त्यामुळे वेल निघून जाणार आहे. ओव्हर द विकेट रतन केणी. ओ सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा बेत होता आणि विकेट गमावली आहे. फलंदाज बाद, 5वा धक्का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण मात्रे दाखल झालेत. दोन्ही अरुण मात्रेच आहेत. एक अरुण मात्रे ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे, 17 धावा बनवल्यात, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. आणि दुसरे अरुण मात्रे आता स्ट्राईक एंड वरती आलेत, 32 झाल्यात. धावफलक पूर्णपणे थांबवलंय. एकच धाव रतन केणी यांनी दिली आहे. 2 विकेट बॅक टू बॅक मिळवल्यात आणि या धावसंख्येने संघ जर पुढे चालू राहिला तर 35 पर्यंत पोहोचेल असा प्रोजेक्टेड स्कोर मात्र सांगतोय. अरुण मात्रे ओव्हर द विकेट बॉलर, लॉफ्ट केलाय, उडवलाय बॉल, जेलची संधी, मधोमध 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल पडलाय. गॅप सिलेक्शन आणि हा गॅप शॉट चौकार. चौकार आलाय, 36 झाला, 36. एक बॉल शेवटचा अंतिमचा बॉल मात्र इकडे बाकी आहे आणि या बॉलवरती मग मोठा फटकाच खेळावा लागेल. फायटिंग टोटल देवीसापाडा 40 प्लसने मात्र बनवली आहे, परंतु मोठी धाव संख्या बनवण्याचा प्रयत्न जर करायचा असेल तर या बॉलवरती बिग हिट खेचावा लागेल. लास्ट बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल रतन केणी. ओ फटका चांगला होता, सरळ ड्राईव्ह केला लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट झाल्यात आणि 2च धावा, 2 रन्स या बॉलवरती मिळतात. पहिली इनिंग, पहिलं सत्र संपलंय. देवीसापाडा टीमनं 38 बनवल्यात 9.50च्या रन रेटनं. अगदी स्कोर कार्ड आपण स्क्रीनवरती पाहता. अरुण मात्रे यांनी 4 मध्ये 17 बनवल्या. विकास मात्रे यांनी चांगली सुरुवात दिली होती, परंतु त्यानंतर कोणताच खेळाडू प्रभावित करू शकला नाहीये. 38 झाल्यात, 24 बॉल, 39 ची गरज ती सुकापूर 40 प्लस टीमला. चला टॉस करण्यासाठी या. बेलवली 40 प्लस आणि नावडे 40 प्लस दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की टॉस करण्यासाठी आपण लगेच या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल.
चला बेलवली टीम कॅप्टन लगेच आहे आपण. इनिंग ब्रेक झाला आणि टॉस करणं इनिंग ब्रेक मध्ये गरजेचं आहे. स्क्रीन वरती चंद्र मात्र आपल्याला दिसतोय. कॅमेऱ्याची क्वालिटी आणि WTC लाईव्ह इव्हेंटची ही क्वालिटी आहे. हरीश पाटील आमचे कॅमेरामॅन आहेत. आई गावदेवी चषक ग्रामस्थ मंडल देवीसापाडा आणि 40+ मास्टर देवीसापाडा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. एक दमदार स्पर्धा आहे. सन्मान्य अल्पेशजी म्हात्रे या साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी सूर्यकांतजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपला शुभ हस्ते अल्पेशजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इकडे करायचा आहे. चला आपण टॉस सर्वप्रथम करून घेऊया. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. चला इकडे फोकस करा जरा. आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. सूर्यकांत शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते बेलवली 40+ आणि नावडे 40+. तगडी मॅच पाहायला मिळेल. अपकमिंग मॅच आहे आणि मग आजच्या रात्रीतली ही शेवटची मॅच देखील आहे, कारण 2 संघ आपण पुढे घेणार आहोत सुपर 12 साठी. कोणी जिंकला टॉस? नावडे टीम हा वन द टॉस. आणि काय चॉईस केलाय नावडे संघ? डिसिजन काय? पेंडिंग आहे डिसिजन, आमच्यापर्यंत येऊ द्या. सन्माननीय विशाल शेठ खाणावकर साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. काही गावदेवी चषकाची स्पर्धा आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान इकडे केला जातोय. आणि यस आमच्या गावातील म्हणजे देवीसापाडा गावातील आमचे टीचर सर राऊत सर यांचा देखील सन्मान इकडे केला जाईल. सर यावा आपण. राऊत सर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. आणि सन्माननीय विशाल शेठ खाणावकर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल आयोजकांच्या वतीनं. सूर्यकांत शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान इकडे आपण घेतोय. अभि खाणावकर यांना देखील विनंती आहे आपण देखील या. असू दे चला आपला ही सन्मान इकडे केला जाईल. अभि दादा या आपण. चला बॅटर्स पाठवा लगेच आणि मॅच ऑन करा. चला शुभ सन्मान झाला आणि बॅक टू द मॅच. कॅमेरामॅन तिकडे फोकस करा. यस DJ जयेश चिंद्रन यांचंही विशेष आभार. मॅच ऑन करूया. लेट्स प्ले आणि टाइम ऑन. चला स्कोर टाइम ऑन करा. 12:03 3 मिनिटं झालेत. 12:03 परफेक्ट टायमिंग आहे आणि पुढच्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायच्या आहेत बॉलिंग करणाऱ्या देवीसापाडा टीमला. स्ट्राईक एंड वरती अमर केणी, नॉन स्ट्राईक एंड वरती किशोर केणी आहेत. तर बॉलिंगची सुरुवात करण्यासाठी देवीसापाडा टीम कडून गोलंदाज विजय म्हात्रे. विजय म्हात्रे पहिले षटक हाताळण्यासाठी आलेत. राईट अमोर द विकेटनं देवीसापाडा विलेज एंड कडून पहिलाच बॉल आहे. अमर केणी किशोर केणी जोडी मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल. 24 बॉल 39 इक्वेशन आहे ते बॅटिंग करणाऱ्या सुकापूर 40+ टीमला. कोण जिंकेल, कोण सुपर 12 ला जाईल
ही लढाई मात्र मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. दोन्ही संघ तगडे आहेत. मॅच शेवटपर्यंत जाईल यात शंका नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल. ओ पहिला बॉल वेगानं फेकलाय. चांगली गोलंदाजी विजय मात्रे. तेच तरळ बॉलर आहेत. हाईट फॅक्टर खूप मॅटर करतो गोलंदाजाचा. एक उंच खुरे गोलंदाज आहेत विजय मात्रे. हा या ऍक्शन न बॉलिंग करत आहेत. ओ आपटला बॉल. स्लाइस केला. बॅकफुट पंच. क्रिकेटचा क्लास 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 दाखवणारा हा चौकार बॅटर अमर केडे यांच्या बॅटमधून. आर्थिक पार्टे आमचे कॅमेरामॅन आहेत. चांगले कॅमेरामॅन आणि त्यांची ही भूमिका आज महत्वाची आहे. त्यांचंही विशेष कौतुक आम्ही करतोय. WTC लाईव्ह इव्हेंट चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी त्यांची आपण बघतोय. आणि सध्याच्या घडीला सगळ्यात ट्रेंडिंग वरची असणारी ही वाहिनी आहे. भरपूर सारे व्ह्युअर्स, भरपूर सारे सबस्क्रायबर त्यांचे आहेत. त्यांचंही कौतुक. 5 धावा फलक्यावरती 3 बॉलचा खेळ संपला. आणि आता किशोर केणे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. बॉलर विजय मात्रे ओव्हर द विकेटनं. चौथा बॉल आहे पॉवर प्ले मधील. उडवण्याचा प्रयत्न विशेपमध्ये. इकडे मात्र नकार दिलाय नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूनं. नकार दिला हे चांगलं झालं. अन्यथा विकेट जाण्याची संधी होती तिथे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 5 धावा फलक्यावरती. 4 बॉलचा खेळ मात्र संपलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल चांगला आहे. ओव्हर पिच होता. लाऊड अपील तिकडे मात्र झाली आहे. हा देखील चांगला चेंडू आहे. जबरदस्त गोलंदाजी विजय मात्रे यांची बघतोय आपण. एक चौकार त्यांना बसलाय परंतु 5 धावा 5 बॉल वरती खर्च केल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल आहे. इक्वेशन मात्र थोडस वाढलंय. चांगली बॉलिंग. गुड बॉलिंग आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद देखील इकडे मात्र गोलंदाज विजय मात्रे यांना मिळतोय. आणि मिळायला हवाय कारण जबरदस्त बॉलिंग त्यांनी पहिल्या षटकामध्ये केली आहे. 5 दिल्यात फक्त आणि फक्त. 18 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 34 धावा संख्येची गरज. विजय मात्रे यांचे सुपुत्र देखील हा सामना एन्जॉय करतायत. दक्ष मात्रे आणि पप्पाला खूप सपोर्ट करतायत ते. इकडून आवाज देत आहेत कीप इट अप कीप इट अप कीप इट अप. यस गुड विशेष आलेत त्यांच्याकडून पप्पांसाठी. आणि पप्पांसारखी गोलंदाजी तुम्ही देखील शिका. अरुण मात्रे गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांचे सुपुत्र देखील आहेत. आज सगळे मुलं सगळी पोरं मात्र पप्पांचे सामने पाहण्यासाठी आले तिकडे. भरपूरदा पप्पा मुलांचे सामने पाहण्यासाठी जात असतात सध्याच्या घडीला. परंतु इकडे 40+ क्रिकेट आहे त्यामुळे मुलं पप्पांना सपोर्ट करण्यासाठी आलेत. यस बालचंद्र पाटील यांचे सुपुत्र देखील आहेत. यस भाविक देखील आहेत. लॉलीपॉप खात आहेत ते आणि स्पर्धा एन्जॉय करत आहेत. गालातल्या गालात असलेत पटलंय त्यांना. चला बॅक टू द मॅच. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न. झेलची संधी. मिस्टामिंग फील्ड डाऊन टू बॉल. ओ ड्रॉप केलाय झेल. बालकृष्ण मात्रे होते तिथे आणि अशा झेल सोडल्या ना तर मॅच देखील कदाचित सोडावी लागू शकते. ओ सहज सोपा झेल होता. काही कठीण नव्हतं त्यात. त्यानंतर बॅलन्स थोडासा बिघडला. 1 रन सिंगल. 8 झाल्या धावा. 4 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 16 मध्ये 31. 16 बॉल्स आणि 31 धावा मात्र बनवायच्या आहेत. किशोर केणी स्ट्राईक एंडला. गुड बॉल. चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा
अरुण मात्रे बॅटिंग मध्ये प्रभावित केलंय, बॉलिंग मध्ये देखील चांगली बॉलिंग त्यांची बघतोय आपण. बॅट पासून बॉल दूर ठेवले जातात. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाहीये. 16 बॉल्स 15 बॉल्स आणि 31 ची मात्र गरज. 15 बॉल मध्ये 31 धावा करायच्या आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. राऊंड द विकेट ना सोडून दिला बॉल. इकडे मात्र पंचांचा सिग्नल. इट इज वाईट. एक्स्ट्रा धाव. राऊंड द विकेट न टाकण्याचा बॉल प्रयत्न केलाय. 9 धावा धावा फळक्यावरती. 15 आणि 30 हे इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. 15 मध्ये 30. प्रत्येक बॉलवर 2 धावा. 12चा रन रेट इकडे ठेवायचा आहे. राऊंड द विकेट बॉल तयार. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. पिक करता आला नाहीये. जेलची संधी. वॅकंट एरियाला बॉल ट्रॅव्हल झाला. 1 रन. डबलचा कॉल. दुसरी धाव देखील कंप्लीट आहे. थ्रो थोडासा लेट आला आणि त्याचमुळे 2 धावा इकडे कंप्लीट झाल्यात. आमचे 13वा खेळाडू मोहनदादा सालुंके देखील थोडेसे सिरियस झालेत. मगाशी आल्यापासून मी बघतो त्यांचा सपोर्ट चांगला आहे संघाला. कट्टर समर्थक आहे संघाचे आणि संघ थोडासा नाजूक अवस्थेत आहे, त्यामुळे थोडेसे नाराज देखील आहेत. सामना जिंकल्यावर जल्लोष पाहायला मिळेल त्यांचा. उडवला इकडे मात्र समोर खेचलाय. जेलची संधी. ओ समोर बॉल टॉस झालाय. फिल्डर प्रयत्न चांगले केले होते परंतु झेल घेण्याचा तिकडे ट्राय आपण पाहिला तर मग रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल काय घडलंय नेमकं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो प्रयत्नच केला नाहीये. हात घातलाच नाहीये बॉल मध्ये. प्रयत्न केला असते तर कदाचित बॉल स्टॉप झाला असता. कॅच होईल नाही होईल ती पुढची गोष्ट आहे, परंतु बॉल स्टॉप होण्याची तिथे संधी होती. थोडंसं लेझी क्रिकेट खेळलं जात आहे. चौकार आलाय. मस्ट निडेड 4 आहे. सुकापूर 40+ टीम साठी धावसंख्या झाली ती 15. 13 बॉल्स आणि 24 ची मात्र गरज. 13 मध्ये 24. शेवटचा बॉल या षटकातील. अरुण मात्रे रायतम राऊंड द विकेट. परत एकदा सोडून दिलाय. एक्स्ट्राच्या धावा. एक्स्ट्राच्या धावा फार महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये, कारण धावा तेवढ्या नाही आहेत. त्यामुळे एक्स्ट्रा धावा थोड्याशा अवॉइड करायला पाहिजेत बॉलिंग करणाऱ्या देवीचापाडा टीमनं. 16 झाल्या धावा. 16 धावा धावफळक्यावरती आणि या ओव्हर्स मधील हा शेवटचा बॉल आहे. करेक्ट रन रेट 8.73 आपण बघतोय. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा फिरले होते. टर्न झाले परंतु बॉल स्टंप वरून गेला. विकेट किपरकडे डॉट बॉल आला. 2 षटकानंतर झाल्या धावा 16 आणि इक्वेशन 12 बॉल आणि मात्र सुकापूर 40+ टीमला 23 धावा संख्येची गरज. सन्माननीय अतिथी जीवनदादा पाडे साहेबांचं इकडे शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही आई गावदेवी चषक, आई गावदेवी ट्रॉफी मध्ये हृदयाच्या अंतकणातून सहर्ष हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ देवीचापाडा आणि 40+ मास्टर देवीचापाडा आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. 40+च्या संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून खास करून प्राधान्य दिलं जात आहे, कारण कालचा एक गट 40+चा होता. आजचा दुसरा गट आहे 40+चा आणि उद्यापासून रेग्युलर संघ. सोमवारचा दिवस पहिली मॅच तलोजेन हेमंत आणि पिसारवे विजय यांच्यात पाहायला मिळेल. दुसरी मॅच देवीसापाडा आणि तुर्बे. तिसरी मॅच असेल संदीप स्पोर्ट GCC पेठ नमितचा संघ आहे आणि सिद्धेश्वर तळोजे असेल तिसरी मॅच. चौथी मॅच चिंचवली आहे कैलासचा संघ आणि त्यांना फाईट देईल तो प्रवीणचा वळस संघ. वल्लभ प्रवीण चिंचवली कैलास ही उद्या शेवटची मॅच आहे. उद्याचा 8चा पोल मात्र आपण स्क्रीनवरती पाहिलाय. 8 ग्रामीण संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. उद्या देखील मजा येईल. प्रेक्षकांनो नक्कीच उद्या या स्पर्धेला भेट द्या. ओ या वेळेला मात्र लॉफ केलाय. इकडे मात्र दमदार षटकार. मॅच थोडीशी फसत चालली होती. मी फसू देणार नाहीये हे सांगत असताना अमर केणी ठोकतायत हे षटकार.
धावसंख्या झाली आहे ती 22-22. 11 चेंडू आणि 17 धावसंख्येची मात्र गरज. संदीप मात्रे बॉलर ओव्हर द विकेट. संदीप मात्रे यांचा चांगला बॉल पाहायला मिळतोय. याला म्हणतात प्रतिउत्तर. एक षटकाराला तर दुसरा बॉल मी देखील काय ताकदीने फेकू शकतो हे दाखवलं संदीप मात्रे यांनी. चांगली गोलंदाजी. 22 आहेत धावा विदाउट विकेट. एक जमेची बाजू आहे फलंदाजी करणाऱ्या सुकापूर 40 प्लस टीमची की दोन्ही ओपनिंगचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 10-17 लॉफ केलाय. जेलची संधी तिकडे. ओ गुड कॅच. काय झेल तिकडे. अरुण मात्रे आहेत आणि टीमचा हुकमी एक्का आहेत अरुण मात्रे. काय जबरदस्त कॅच कॅरी केली आहे फलंदाज बाद. मोहन सालुंके 13वा खेळाडू आहेत. जल्लोष पाहायला मिळाला. जल्लोष करत असताना मग ते थोडेसे स्लिप देखील झालेत. सामना जिंकल्यानंतर जल्लोष होणार. चला नवीन खेळाडू जयदास मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल. 9-17 समीकरण. थोडस स्पीडअप करा पंच. किशोर केणी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दटून आहेत परंतु धावा आल्या नाहीयेत या मॅच मध्ये. कारण 7 मध्ये फक्त 6 धावा बनवल्यात. करेक्ट रन रेट 8.80. रिक्वायर रन रेट अगदी 13 वरती पोहोचलाय. संदीप मात्रे एक विकेट मिळून दिली आहे. काय कमालीचा कॅच तिकडे अरुण मात्रे यांनी घेतला होता. एक चांगले फिल्डर, चांगले बॅटर, चांगले बॉलर आहेत. ओव्हर द विकेट जयदास मात्रे. हा फुल टॉस होता. टायमिंग प्रॉपर इकडे मात्र नाहीये. आणि तिसऱ्या पंचाची मागणी इकडे केली झाली आहे. आणि तिसरे पंच आपण जरा चेक करा. बस तुमच्यातलाच एकाने यावा लागेल सर. नरेश सर या आपण जरा आणि चेक करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण कमरेच्या भरपूर खालती बॉल आहे. खेळाडू मात्र उंच खुरे होते म्हणून कदाचित वाटलं की आपल्याला नो बॉल आहे की काय परंतु तसं नाहीये. जयदास मात्रेंची विकेट. फार महत्वाची विकेट. सुकापूर 40 प्लस टीमला हा महत्वाचा धक्का. चला 8 चेंडू आणि 17ची गरज. अमित पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 22 वरती 2-2-2-2 हा स्कोर कार्ड आपण बघतोय. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ पेंडिंग आहे. 2 बॉल अजूनही या ओव्हर्स मात्र बाकी आहेत. 8 मध्ये 17 धावा मात्र बनवायच्या आहेत. संदीप मात्रे चांगली गोलंदाजी. एक षटकार वगळता खूप चांगली बॉलिंग संदीप मात्रे यांनी देखील केली आहे. सामना बॅलन्स. दोन्ही टीम प्रयत्न करते. अजून कोणत्या टीमनं सामना जिंकला नाहीये, कोणी हरला नाहीये. दोन्ही संघाचे प्रयत्न मात्र चालू आहे. जो जिंकेल तो सुपर 12ला क्वालिफाय होईल आणि जो पराभूत होईल त्याला घरचा रस्ता पकडायचा आहे. हा चेंडू पहिलाच बॉल लॉफ्टेड हिट. अनदर विकेट गॉन. फलंदाज बाद. आणि बॅक टू बॅक 2 ना, बॅक टू बॅक 3 म्हणजे विकेट हॅट्रिक इकडे दाखल झाली आहे. आणि आमचे 13वे खेळाडू देखील खुश आहेत.
संदीप मात्रे यांनी जी विकेट हॅट्रिक घेतली आहे त्यांच्यासाठी जीवनशेठ पाटील यांच्याकडून मात्र 500चं कॅश प्राइज झालंय. 3 बॉलवरती 3 विकेट आणि पहिल्या मॅच मध्ये बक्षिसांची खैरात आपण बघितली होती. सुनील जाधव, बापरे, एवढे पैसे आम्ही नाईट मॅचला पहिल्यांदा बघितलेत. 10,000 20,000चं पारितोषिक होतं आणि आता कुठे गेलेत? यस, जॉब फर्स्ट. कामाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आज कमाएंगे तो कल खाएंगे. 22 झाल्या धावा, 3 विकेट गेल्या, 7-17. कोणत्या 17ला? इथे मात्र 17 धावा करायच्या आहेत. 3 विकेट गेल्यात, सलगच्या 3 विकेट फार महत्वाच्या आहेत. हो, इकडे मात्र थोडीशी दिशाहीन बॉलिंग, खराब लेंथ. पंचांचा मात्र वाईटचा सिग्नल येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या मात्र 23 झाले, 23. 7 बॉल आणि 16ची मात्र गरज आहे. 7 बॉल 16 आणि या षटकातील एक शेवटचा बॉल, शेवटचा एक बॉल मात्र पेंडिंग आहे. संदीप मात्रे, चांगली बॉलिंग. हा बॉल, ओहो, गुड बॉल, चांगली गोलंदाजी, जबरदस्त. काय गोलंदाजी केली आहे. धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6 आणि तो देखील पहिल्या बॉलवरती षटकार आहे आणि त्यानंतर एक वाईड आलाय. 7 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्यात संदीप मात्रे यांनी. धावा झाल्या 23. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावा संख्येची गरज. बालचंद्र पाटील गोलंदाज झालेत आणि त्यांचा सुपुत्र इकडे मात्र आमच्या सोबत आहे. भाविक आहे तो. चला, पप्पांना सपोर्ट करण्यासाठी आलाय. 6 मध्ये 16 धावा वाचवायच्या आहेत भालचंद्र यांना. पहिलाच बॉल आहे. किशोर केनी मैदानाच्या आतमध्ये 7 मध्ये 6 धावा फक्त बनवल्यात. ओ, पहिलाच बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला उडालाय. ओ, वड कॅच, वड कॅच, वड कॅच. महेंद्र मात्रे तिकडे आहेत आणि लवेश कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट हा झेल होऊ शकतोय. एकदा त्याची व्हिडिओ काढून ठेवा, कारण उलटा धावत अगदी कपिल देवनं 86च्या वर्ल्ड कपला असा झेल टिपला होता आणि तसाच महेंद्र मात्रे यांनी टिपलाय. काय धावले, काय धावले. ओ हो, कठीण नाहीये, तितका कठीण नाहीये. जबरदस्त. फर्स्ट विकेट पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झाला. 5 बॉल आणि 16 धावा संख्येची मात्र गरज. चंद्रकांत पोपेटा नवीन खेळाडू चाललेत मैदानाच्या आतमध्ये. पडझड विकेटची झाली आहे, बॅक टू बॅकच्या विकेट. मोहन काहीतरी सांगतायत तिकडे. पॉवर पाहिजे, ताकद पाहिजे आणि ती ताकद मोहन यांच्यावर खूप आहे. आता थोडासा चार्ज होतील ते. यस, चार्जर जवळच आणि पॉवरचा चार्जर आहे वाटतं. सी टाईप आहे का चार्जर? बूस्टर. 5-16 हे समीकरण. बॉलर तयार आहेत. अगदी सामना ज्या वेळेला सुरू झाला कदाचित वाटलं नव्हतं की सुकापूर संघ एवढा बॅकफुट वरती जाईल. जबरदस्त गोलंदाजी संदीप यांनी केली. अरुण मात्रे यांची देखील चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 5 मध्ये 16 राहिल्यात धावा. बालचंद्र, हो, थोडासा शॉर्ट बॉल होता. इकडे पंचाचा सिग्नल. इट इज अ वाईड. एक्स्ट्राची रन, एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावसंख्या 24. 5 मध्ये आता 15. 5-15 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 5 बॉल 15 पाहिजे, त्यामुळे 2 फटके खेचावेच लागतील. तर सिंगल डबल धावांना जास्त महत्व नाहीये. 5 बॉल 14 ओव्हर द विकेट. भालचंद्र पाटील, जबरदस्त बॉल आहे. मागे मात्र गुड फिल्डिंग, चांगला स्टॉप दिलाय तिथे. संजय पाटील आहे तिकडे, चांगली फिल्डिंग त्यांची बघतोय. 22ची एक सिंगल. 22ची एक सिंगल रन. धावसंख्या 25. 4 चेंडू आणि
14ची मात्र गरज. 4-14 महत्वाचा बॉल असेल. महत्वाचे सगळेच बॉल आहेत. येस, पप्पांच्या फिल्डिंग वरती मुलगा मात्र खुश झालाय. 4-14. चला थोडं स्पीडअप करा पण. संदीप मस्कर स्ट्राईक एंड वरती आहे. डावखोरे आताचे बॅटर. 4 विकेट. डावा झाले 25. 4-14 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण. इथून देखील बनवू शकतोय मॅच. सामना बनवू शकतो सुकापूर 40+ टीम साठी. परंतु मोठे फटके पाहिजेत. सिंगल डबल्स धावानी नाहीये. ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये मात्र बॉल उचललाय. सीमा रेषा पलीकडे पिक्चर अभी बाकी आहे. सामना अजून सुकापूर टीमने सोडला नाहीये. हा येतोय चौकार. 3 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 10. मी मगाशी सांगितलं सगळेच बॉल महत्वाचे आहेत. सगळ्याच बॉलवरती प्रेशर दोन्ही खेळाडूंवरती आहे. 3-10 इक्वेशन. टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय टीमला. घरचं मैदान आहे. होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड आणि होम क्राऊड देखील आहे त्यांचा. चांगला फटका लॉफ केलाय. डीप मध्ये मात्र इकडे बॉल थोडा बाउन्स झाला होता. फिल्डिंग चांगली राहिली तिथे, कारण बॉलला स्टॉप करणं महत्वाचं होतं. आणि आता मग इथे 4 रन्स मिळाल्या असत्या. धावसंख्या झाली 31. 31. 2 बॉल आणि 8 धावसंख्येची मात्र गरज. 2 बॉल 8 धावा. हा निर्णायक बॉल आहे. इथे जर डॉट आला तर बॉलिंग करणारा देवीसापाडा संघ या मॅच मध्ये मात्र 100% पुढे येईल. परंतु 1-2 धावा आल्या तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल. महत्वाचा बॉल. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. गोलंदाज इकडे भालचंद्र पाटील. 2-8. हा चेंडू ओल ऑफ केलाय. उडवला. इकडे मात्र मागे चाललाय बॉल. आणि काय घडलंय. ओव्हर शॉट कुठे मारण्याचा प्रयत्न केला आणि बॉल कुठे गेलाय. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरतून जबरदस्त फटका. सामना सोडलाच नाहीये. काय बॅटिंग चालू आहे. संदीप मस्कर ऑन फायर. हा ठोकलाय षटकार बॉर्डर लाईनच्या. ओ खूपच बाहेर पडला. इथून वाटलं नव्हतं की एवढा बाहेर जाईल बॉल. टायमिंग प्रॉपर झालं होतं. धावसंख्या झाली ती 37. एकच फाईट आणि वातावरण पूर्णपणे टाईट करून टाकलाय संदीप मस्कर यांनी. 1 बॉल आणि मात्र 2 धावसंख्येची गरज. 1 बॉल मध्ये 2 धावा इकडे मात्र बनवायच्या आहेत. थोडीशी टीम मीटिंग घेतली जाते. प्लॅनिंग करावी लागेल. प्लॅनिंग शिवाय आता काही नाहीये. चला थोडं स्पीडअप करा. सपोर्ट स्टाफ भरपूर आहे देवीसापाडा संघाचा, परंतु चांगला खेळ दाखवलाय तो सुकापूर 40+ टीमनं. कारण तिथे वाटत होतं की सामना कदाचित फसत चाललाय. तिथे 1 षटकार 1 चौकार संदीप मस्कर यांनी लगावलाय. संदीप मस्कर चांगली बॅटिंग करतात. कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. त्यामुळे 2 रन्स बनवायच्या. फील्ड सेटअप चेंज केलाय. थोडासा प्लेअर 1 मात्र पुढे घेतलाय. 1 फिल्डर लॉंग ऑन. 1 लॉंग ऑफ. मिड विकेट. काऊ कॉर्नर. 1-2. 1-2 सुकापूर की देवीसापाडा. ओ इकडे मात्र शेलची संधी होती. रनआउटची चान्स आहे. ओ क्लोज कॉल. क्लोज कॉल. व्हेरी क्लोज कॉल. व्हेरी क्लोज कॉल. आणि आता तिसरे पंच आपण चेक करा. चेक करा. सोपा असेल तर निर्णय आपण देखील पोहोचू शकतो तुमच्यापर्यंत. चला क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल. थांबा काय बोलू नका. थांबा जरा थांबा. डायरेक्ट हिट लागलाय. आणि काम मात्र फिट झालंय ते देवीसापाडा टीमचं. पाडा 40+ संघ पोहोचलाय. जल्लोष होणार.
राडा होणार, पोरं ऐकणार आणि मोहन सालुके जल्लोष करणार.